वैष्णव क्वीन, तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या YouTube चॅनलवर। तर आजपासून आपण एका नवीन सिरीजची सुरुवात करणार आहोत। त्या नवीन सिरीजचं नाव आहे संपूर्ण भगवत गीता। 18 अध्याय संपल्यानंतर दुर्योधनाच्या गीतेचा अंत कसा होईल? मग काय गीता केवळ अर्जुनासाठी सांगितली होती? ईर्ष्येमुळे कोणते नुकसान होते? सर्वांसाठी एकच समज योग्य असते का? आपली गीता कशी असेल? आपले प्रश्न कसे असतील? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुस्तव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। तर याचा अर्थ असा आहे की धृतराष्ट्र म्हणाले, हे संजय, धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रात एकत्रित झालेल्या व युद्धाची इच्छा बाळगणाऱ्या माझ्या आणि पांडुपुत्रांनी काय केलं? श्रीकृष्ण म्हणतात, ज्याची या सत्यावर श्रद्धा नसते, जो हे सत्य मानत नाही, तो माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही। याशिवाय जो फक्त स्वतःच्या फायद्यासाठी उपासना करतो आणि सकाम भक्तीत मग्न असतो, तो देखील मला प्राप्त करू शकत नाही। त्याचे संपूर्ण आयुष्य अज्ञानातच नष्ट होते। जसजसे गीतेचे अध्याय पुढे पुढे वाढत जातात, तसतसे मी म्हणणारा मी नम्र होतो व समर्पित होतो। तुमच्यापर्यंत तुमची गीता पोहोचवण्यासाठी श्रीकृष्ण सदैव तत्पर असतात। त्यांना तर केवळ तुम्ही अर्जुन बनण्याची प्रतीक्षा आहे। गीतेवर मनन करून आपल्यालाही स्वतःची गीता शोधण्याचे कर्म करायचे आहे। गीतेच्या या अद्भुत ग्रंथात वर्णन केलेले हे महान रहस्य जाणून आपण आपल्या जीवनाच्या कुरुक्षेत्रात प्रत्येक असुराला मारून अर्जुनाप्रमाणे विजयी व्हावं, त्याचप्रमाणे आनंद रूपी सूर प्राप्त करून परम ज्ञान मिळवावं। या शुभकामनेसह हा संपूर्ण गीता ग्रंथ आपल्या सेवेत सादर केला जात आहे।